तांदळाचा वापर न करता आपण सुपर सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे मेदूवडे तयार केलेले आहेत। किती सुपर सॉफ्ट आहेत। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट मेदूवडा रेसिपी। मेदूवडा तेलकट होऊ नयेत आणि बॅटर एकदम परफेक्ट बनावं यासाठी मी आज काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इन्स्टंट सांबार कसं बनवायचं हे देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। मेदूवडा एकदम परफेक्ट बनण्यासाठी या ठिकाणी मी उडदाची डाळ 1.5 कप 5 घंटे भिजवून घेतलेली आहे पहा, आणि स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे। ही अनपॉलिश डाळ आहे, त्यामुळे मी छान अशी धुवून घेतलेली आहे। ही डाळ खायला एकदम हेल्दी असते, त्यामुळे ही डाळ मी घेतलेली आहे। तुम्ही पॉलिशची डाळ देखील घेऊ शकता। अशा प्रकारे थोडे थोडे करून डाळ आपण आता मिक्सर ग्राइंडरला वाटून घेऊया। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डाळ वाटून घेत असताना पाण्याचा वापर करायचा नाहीये। आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। जर आपल्याला गरज वाटली तर 1 ते 2 टेबलस्पून फक्त पाण्याचा वापर करायचा आहे। ही डाळ आता आपण एकदम बारीक वाटून घेऊया। पहा, बॅटर आपलं व्यवस्थित ग्राइंड करून झालेलं आहे। मला कन्सिस्टन्सी दाखवते, पहा किती परफेक्ट बनलेली आहे। अशा प्रकारे बॅटर चेक करून घ्यायचं। एकदम स्मूथ बॅटर जर असेल तर याचाच अर्थ आपलं बॅटर परफेक्ट आहे। ही एक काळजी घ्यायची आहे। मेदूवड्याची छान टेस्ट यावी यासाठी अर्धा टीस्पून चवीनुसार मीठ, पाव टीस्पून हिंग, 5 काळे मिरी घेतलेले होते आणि त्याला मी बारीक पूड करून घेतलेली आहे। हिंग टाकल्यामुळे आपल्या मेदूवड्याला टेस्ट छान येते। आता आपण कंटिन्यूअस 5 ते 10 मिनिटं या बॅटरला व्यवस्थित हलवत राहायचं आहे आणि कधीही बीटरचा वापर करायचा नाही, ही एक महत्त्वाची काळजी घ्या। पहा, व्यवस्थित अशा प्रकारे मी कंटिन्यूअस 10 मिनिटे हातानेच असं बॅटर हलवून घेणार आहे आणि एकदम बॅटर फ्लफी होईपर्यंत कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे आणि हात फास्ट चालवायचा आहे। सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की कधीही मेदूवडा बनवत असताना क्लॉकवाईजच हात फिरवायचा आहे, उलट्या अशा दिशेने फिरवायचा नाही। कंटिन्यूअस असंच हात फिरवायचा आहे, ही काळजी नक्की घ्या। बॅटर आता आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे। पहा किती स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे, पाहू शकता। पहा, मस्तच एकदम फास्ट मध्ये मी 7 मिनिटांसाठी हे बॅटर असं फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे बॅटर आपलं रेडी आहे का नाही हे कसं ओळखायचं हे देखील सांगणार आहे। मेदूवडा परफेक्ट बनण्यासाठी मेदूवड्याचं बॅटर परफेक्ट असायला पाहिजे, त्यासाठी आपण एक सोपी ट्रिक सांगणार आहे आज। त्यासाठी एका बाउल मध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्या बाउल मध्ये एक छोटासा आपला बॅटरचा गोळा टाकायचा आहे पहा, आणि अशा प्रकारे जर गोळा पाण्यावरती तरंगत असेल तर याचाच अर्थ आपला बॅटर परफेक्ट आहे। पहा किती छान अशा प्रकारे बॅटर आपलं पाण्यावरती तरंगत आहे। पहा, एकदम हलका बॅटरचा गोळा बनून तयार झालेला आहे। तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे। बॅटर रेडी झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तेल। तेलामध्ये असं आपण एक छोटासा बॅटरचा गोळा टाकून पाहूया। हा जर तेलामध्ये गोळा सोडल्याच्या नंतर असं मध्ये राहून जर हळूवारपणे वर आले असेल तर याचाच अर्थ काय की आपलं तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे। आणि तेलामध्ये वडे फुटू नयेत यासाठी मीडियम तेल गरम असायला पाहिजे, फार गरम असू नये। जर आपण तेलामध्ये गोळा टाकल्या वर आला आणि काळपट जर पडला तर यावेळी काय करायचं, तर अशा वेळेस आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे। एकदम परफेक्ट बॅटर बनलेलं आहे आपलं। सर्वात महत्त्वाची स्टेप असते मेदूवडा बनवत असताना की आपण वडे तेलामध्ये सोडतो पण आपल्या वड्यांचा शेप बिघडतो किंवा वडे आपल्याला छान असे गोल करकरीत बनवता येत नाही। त्यासाठी काय करायचं आहे, दोन्ही हातांना आपल्या पाणी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पहा, आणि आपण छोटासा आता गोळा बनवून घ्यायचा आहे हातावरती। अशा प्रकारे एकदम सॉफ्ट गोळा होणार आहे आपला। एकदम सॉफ्ट असा वड्याचा गोळा आहे, त्यामुळे अशा हलक्याच हाताने या दोन्ही हातावरती असा गोळा करायचा आहे आणि त्यानंतर हळूच हाताने पहा माझा अंगठा असं छान असं होल पाडून घ्यायचा आहे।
त्यानंतर हळूच आपण वडा तेलामध्ये सोडून घेऊया। पहा, अशाच प्रकारे दुसरा देखील बॅटरचा गोळा अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये अशा प्रकारे पटपट फिरवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला हा वडा गोल गोल होईल। आणि त्यानंतर हळूच अशा अंगठ्याने छोटंसं एक छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायचं आहे। वडा आपण बॅटरचा गोळा टाकला होता त्यापेक्षा दुप्पट आपलं बॅटर फुगत आहे। पहा किती मस्त आपले वडे बनून तयार होत आहेत। नक्की ट्राय करा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। पहा, खालची साईड आता आपली तळू द्यायची आहे आणि थोडासा लाईट कलर झाल्याच्या नंतर हे वडे आपण पलटून घ्यायचे आहेत। पहा किती छान छान आणि छोटे छोटे असे आपले मेदूवडे तयार आहेत। हे तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत। खालची साईड एकदम गोल्डन कलर छान अशी झालेली आहे। आता आपण ही साईड पलटून घेऊया। अशा प्रकारे ही देखील साईड आता आपण तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे। पहा, गोल्डन कलरचे मस्त असे आपले मेदूवडे आता तयार आहेत। पहा किती लाईट वेट आहेत। आता आपण याला काढून घेऊया। गोल गरगरीत मेदूवडा आपला तयार आहे, परफेक्ट आहे एकदम। एक पळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे। पळीला उलटी पळी घ्यायची आहे आणि त्यावरती छोटासा बॅटरचा गोळा ठेवायचा आहे आणि त्या गोळ्याला असं गोल असा शेप द्यायचा आहे। पहा, आणि हलक्याशा हाताने होल पाडून घ्यायचा आहे। पहा, अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते असं काढून टाकायचं आहे। पाहू शकता, पहा किती गोल गरगरीत वडा तयार झालेला आहे। जर तुम्हाला मोठे वडे करायचे असतील तर पळी थोडीशी मोठी घेऊ शकता। पहा किती छान असा शेप आलेला आहे वड्याला आपल्या आणि एकदम गोल दिसत आहे, हो ना। पहा, खूपच छान दिसत आहे ही रेसिपी आपली। गोल गरगरीत आपला आता वडा हळूच पळी तेलामध्ये सोडायची आहे। तेल अंगावर उडू नये ही काळजी घ्यायची आहे। पहा, अशीच थोडा वेळ पळी तेलामध्ये धरायची आहे आणि हळूच हा वडा आपण अशा प्रकारे गोल गरगरीत वडे देखील बनवू शकता। फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे। मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी हाताने असे वडे बनवत असते। त्याने व्यवस्थित असे वडे बनवून घेऊया आणि तेलामध्ये सोडत जायचे आहे। हाताने जरी आपण वडे बनवले तरी देखील गोल गरगरीत बनवतात, कारण आपण बॅटर एकदम परफेक्ट बनवून घेतलेला आहे आणि मी सांगितलेली ट्रिक तुम्ही जरूर वापरा। सर्व वडे एक एक करत आपण पलटून घेऊया। पहा, अशा प्रकारे आणि मीडियम हीट वरती तळू देऊया। पहा किती गोल गरगरीत वडा तयार झालेला आहे। हा पळीने बनवलेला हा वडा आहे, त्यापेक्षा आपण हाताने बनवलेला वडा पहा एकदम परफेक्ट आहे बनलेला। त्यामुळे मी सजेस्ट करेन की हातानेच वडे बनवा आणि छान असे फुलत देखील आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशा प्रकारे सर्व वडे मी काढून घेते। बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे मेदूवडे आपले तयार आहेत। पहा किती छान असे झालेले आहेत। पहा, तांदळाचा वापर न करता आपण सुपर सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे मेदूवडे तयार केलेले आहेत। पहा किती छान दिसत आहेत आणि तेलकट देखील नाहीयेत। पहा किती सुपर सॉफ्ट आहेत।